किंवा त्याच्या मागच्या जन्मीचं कधीचं असेल ते त्याला कारण आहे असं सांगितलं जातं. परंतु त्या कर्माच्या सुद्धा पुढे जाऊन तुम्ही स्वतःचं नशीब हे स्वतः बनवू शकता. म्हणजे हे जे आहे आपल्याला जे सांगितलं कर्मबंधन, त्याला सुद्धा एक काट मारण्याची एक जी आहे ती ह्या नाथ संप्रदायामध्ये तो जो योग आहे तो योग आहे. आणि तोच योग या ठिकाणी आपल्याला गीतेमध्ये पण सांगितलेला आहे. म्हणजे जो योग की तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आणि ते कसं आहे म्हणजे तुम्ही हे जे तुम्हाला जे वाटतं की सुख आणि दुःख हे जीवनात येत आहे आणि सुख दुःखाच्या ह्याच्यातून म्हणजे कचाट्यातून आपली सुटका नाही, तर तशा प्रकारे नाही. तर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही ह्या सर्वातून तुमची मुक्तता करून तुमचा प्रत्येक जीवनाचा क्षण आणि क्षण हे ऊर्जावान असं जगू शकता. आणि ते कसं जगू शकता हे ह्या नाथ संप्रदायातील योगामध्ये पण आहे आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये पण आहे. भगवद्गीतेमध्ये याचं विवेचन श्रीकृष्णाने 6व्या अध्यायामध्ये जे काय 5वी ओवी आहे त्या 5व्या ओवीमध्ये भगवद्गीतेमध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की म्हणजे आपण तुम्हीच तुमच्या जीवनाचे कसे शिल्पकार आहात. ही म्हणजे अध्यात्म हे फक्त ऐकण्याची गोष्ट नाही, तर तुमच्या जीवनात त्याचा तुम्ही उपयोग करण्याची गोष्ट आहे. आणि हे त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. कसं आहे तर त्या संस्कृत ह्याच्यात जर गेलं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे कदाचित क्लिष्ट वाटेल. मी फक्त तुम्हाला त्या अर्थ सांगतो आणि त्या ज्ञानेश्वरांनी कशा प्रकारे त्याचं विवेचन केलंय एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही त्या जीवनामध्ये कसं म्हणजे उपयोग करून घेऊ शकता याचं फक्त विवेचन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर त्या ओवीचं मराठी पृथक्करण किंवा मराठी सरळ सरळ अर्थ असा आहे, मानवाने स्वतःचा उद्धार करावा. आपण आपला घात करू नये. मानव आपणच आपला हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला हितकर्ता शत्रू आहे. म्हणजे हे तुमच्या जीवनाचं सार आहे. मी जी तुम्हाला इतक्या वेळ सांगितलं की आपणच आपल्या जीवनाचा, हे म्हणजे मी सांगतोय असं नाही, ते श्रीकृष्णाने सांगितलेले, गीतेमध्ये सांगितलेले की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. जे काही सुखदुःख, जी काही संकट तुम्हाला जे काय वाटतंय ना ते कोण आणतंय? तुम्हीच आणताय. आणि त्याचं निवारण पण करायचं म्हणलं तर कोण करताय? तुम्हीच करताय. कसं करताय तर या ठिकाणी मानवाने स्वतः उद्धार करावा. म्हणजे तुम्ही संकटाचं निर्मूलन करू शकता स्वतःच्या स्वतः. आणि आपलाच आपण घात करू नये. म्हणजे संकट कोण आणतंय? तुम्हीच स्वतः त्या ठिकाणी संकटाला पण आमंत्रण दिलेलं असतं. हे आयुष्याचं गणित आहे तुमच्या. हा जो काही जीव आहे ह्या जीवाचा जन्म आपल्याला कधी झालाय असं वाटतं? आपण जन्म घेतलाय त्यावेळेस पासून झालाय असं वाटतं. परंतु जीवाचा जन्म हा अनादी काळापासून आहे. आणि आपण जीवाचा जन्म सोडून आपल्या देहाचा जन्म जो आहे तोच आपला जन्म आहे असं समजून चालतो. आणि त्यामुळं हे जे काय आहे आपण हे विवेचन गीतेमध्ये जे केलं आहे की आपणच आपला घात करू नये किंवा मानवाचा हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला हितकर्ता शत्रू आहे. हे कसं आहे तर हे विवेचन असं आहे. तुम्ही जर विचार केला तर आपलं जे विचार करण्याचं हे आहे सामर्थ्य ते कशामुळे आहे? माणूस जो विचार करतो तो कुठं करतो? माणूस विचार हे त्याच्या मनामध्ये करत असतो. मन, बुद्धी ही त्या विचाराला चालना देण्याचं म्हणजे मनाला चालना देण्याचं किंवा निर्णय घेण्याचं काम ही बुद्धी करत असते. आणि विचार हा मनामध्ये केला जातो. एक विचारांचं गाठोडं म्हणजे आपलं एक मन असतं. वेगवेगळे विचार चांगले वाईट जे काय तुमचे यायचे ते तुमचं मन आहे. मग हे जे मन आहे ना हे स्वतः जे म्हणलंय ना ते स्वतः म्हणजे स्वतः आत्मा. आणि आपण जो विचार करतो तो तुमचं मन. हे आत्म्याचं जे अर्थ आहे ते दोन प्रकारचं आहे. एक स्वतः आत्मा आणि मन असं दोन्ही प्रकारचं. म्हणजे मन आणि आत्म्याचा जो काही संयोग आहे त्यामधून आपलं हे प्रारब्ध घडत असतं. तर त्यामुळे या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. मग तुम्ही जो काही विचार करत असत त्याच्यावरती तुमचं जीवन हे घडत असतं. मग तुम्ही समजा स्वतःच्या चांगल्यासाठीचा विचार करीत असाल
किंवा दुसऱ्याच्या चांगल्यासाठीचा विचार करीत असताना स्वतःच्या बाबत पण माणूस बऱ्याचदा असं होईल तसं होईल भीतीयुक्त विचार मनामध्ये असतात, म्हणजे स्वतःबद्दल सुद्धा वाईट विचार असतात बऱ्याचदा माणसाच्या मनामध्ये. तसंच एखाद्या म्हणजे बाहेरच्या किंवा परक्या माणसाच्या बाबतीत पण विचार असतात की त्याचं समजा काही चांगलं वाईट व्हावं, असं तुमचा जर त्या माणसावर राग असेल तर त्याचं वाईट व्हावा असा पण विचार असतो. तर हा जो विचार आहे हे तुमचं जीवनाचं मर्म आहे आणि हे तुमचं जीवन कसं होणार हे ठरवत असतं. तर त्या ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तव हासुनी कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे, कवनाशी काय दिले जे कवनी अद्वैत येत. म्हणजे कृष्ण त्या अर्जुनाला म्हणत आहे की तुझं बोलणं हे मोठं नवलाच आहे, आश्चर्यकारक आहे. अरे म्हणले इथं ह्या जगामध्ये कोण कुणाला काय देतंय आणि कोण कुणाला काय घेतंय, असं देणं कुणाला काय घेणं काय पडलंय का? नाही. मग हे कसं होतंय? कोण कुणाला काय देत नाही किंवा घेत नाही. मग हे कसं होत आहे तर एक हे पाहू आणि नंतर आपण त्याचं विवेचन पाहू. पै व्यामोहाची निषेजे बळिया अविद्या निद्री तू होईजे, ते वेळी दुःख स्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. काय तुम्ही अविद्या म्हणजे अज्ञानाच्या सेजेला जर झोपलेला असाल तर तुम्हाला ही सुखदुःखाची जी फळं आहेत ती तर भोगायलाच लागणार आहे. कारण तुम्ही जर ज्ञानाने जर तुमच्या जीवनाकडे पाहिलं नाही, तुम्ही जर अज्ञानाने तुमच्या जीवनाकडे पाहत असाल तर सुख आणि दुःख म्हणजे जन्म आणि मृत्यू ही जी फळं आहेत ही त्या ठिकाणी तुम्हाला भोगायलाच लागणार आहेत. त्याच्यानंतर पाठी अवसात येची ते अवघेची होय वाऊ, ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपणची. आणि त्याच्यानंतर दुसरं जी दुःख तुमच्या म्हणजे जीवनामध्ये भोगता आहेत त्याच्याऐवजी जर तुम्हाला तुम्ही कोण आहे, तुमचा जन्म काय आहे हे जर कळालं, हे जर तुम्ही समजून घेऊ शकले किंवा तुमचं जे काही खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाबद्दल जर तुम्हाला अकस्मात अशी जागृती आली तर त्यावेळेस तुम्हाला जे पूर्वी तुमच्या जीवनामध्ये घडत होतं ते सगळं एक स्वप्न आहे आणि जे काही चालू आहे ते एक वेगळंच आहे ह्याची जाणीव जर तुम्हाला स्वतःचं स्वरूप समजलं तर होणार आहे. आणि अशा प्रकारे मग कसं होतंय, म्हणून तुम्हाला तशी जाणीव होणार आहे. म्हणून आपण जी आपण आहे घातू की जे तू असे धनंजया चित्त देवनी नाथलिया देहाभिमाना. जर तुम्हाला हा देहाभिमान सुटला आणि तुमचं खरं स्वरूप काय आहे ते जर तुम्ही समजून शकला तर तुम्हाला हे पण कळेल की आपलाच आपण घात कशा प्रकारे करून घेत आहोत किंवा आपलंच आपण हित कशा प्रकारे करत आहोत हे तुम्हाला जर तुमचं खरं स्वरूप समजलं तर समजणार आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला जर अध्यात्मामध्ये जर रुची असेल तुम्हाला जर ऊर्जावान असं आध्यात्मिक जीवन या ठिकाणी जगायचं असेल तर ही जी गीतेमध्ये सांगितलेली दोन ओळी आहेत, ह्या 2 ओळीवर तुम्ही तुमचे जीवन म्हणजे निर्माण करू शकता. म्हणजे आपण कोण आहोत ह्याचा शोध. आपण कोण आहोत, आपण जे सध्या समजतोय की मी एक देह अभिमानी किंवा मी जे आहे हा देह आणि मी आध्यात्मिक भाषेमध्ये मी आहे हा आत्मा. तो हा आत्मा मी आहे हे जर तुम्ही समजून घेऊ शकला, जर आत्म्याचं स्वरूप जर तुम्हाला समजलं तर हे तुमचं जीवन किंवा तुमची जी सुखदुःख आहे ती एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. आणि ती स्वप्न तुमचं संपल्यानंतर जसं उठल्यानंतर माणसाला म्हणजे वास्तविक परिस्थितीचं जाणीव होते. स्वप्नात म्हणजे झोपेतून उठल्यावर की खरं काय आणि स्वप्नात काहीतरी वेगळंच ते जसं घोकीत असतो तशा प्रकारची ही अवस्था आहे. जर तुम्हाला तुमचं स्वरूप जर समजून घेता आलं, जर तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाचं जे काही भान आहे किंवा मन जे आहे तुमचं त्यावर जर तुम्हाला त्या मनावर जर तुम्हाला ताबा मिळवता आला तर तुमचं स्वरूप समजायला एक क्षणभर सुद्धा म्हणजे झोपेतून माणूस उठल्यावर त्याला परिस्थिती समजायला किती वेळ लागतो, एका क्षणात. तसंच आहे, एका क्षणात तुम्हाला ही जी काही परिस्थिती आहे ही आध्यात्मिक जी काही गोष्टी आहेत ते समजते. फक्त तुम्हाला स्वतःचं स्वरूप काय आहे हे एकदा समजलं पाहिजे. आणि स्वतःचं स्वरूप समजण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हा उपाय सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगितलेला आहे.
की बघ काय उपाय आहे, तुम्हाला हे स्वरूप समजायचं असेल तर काय केलं पाहिजे. ह्याचं नाथ संप्रदायामध्ये पण आहे आणि तेच या गीतेमध्ये पण आहे की हा जो योग आहे हा एक प्रकारचा योग आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने मनाचं निरीक्षण करून मनावर विजय मिळवणं, अशा प्रकारे ह्या ओवीचा सर्वसाधारण अर्थ जर काढायचा म्हणलं आपल्या म्हणजे भाषेत, तर तुमचं मन हेच तुमचा शत्रू आहे आणि तुमचं मन हेच तुमचा मित्र आहे. ह्या ओवीचं जे म्हणजे जे काय म्हणलंय ना, माणसाने स्वतःचा उद्धार करावा, आपण आपलाच घात करू नये, किंवा मानव आपणच आपला हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला हितकर्ता शत्रू आहे. ह्याचा सरळ सरळ समजण्यासारखा अर्थ असा आहे की तुमचं मन हेच तुमचा मित्र आहे आणि तुमचं मन हेच तुमचं शत्रू आहे. ज्याने मनाला जिंकलं त्याच्यासाठी मन हा मित्र आहे आणि ज्याच्यावरती मन हावी झालं किंवा जो मनाच्या ताब्यामध्ये गेला त्याच्यासाठी ते मन हे शत्रू आहे. तर अशा प्रकारे मग ह्या मनावरती तुमचं प्रभुत्व तुम्ही किती निर्माण करू शकता त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती ऊर्जावान आयुष्य जगू शकता किंवा तुम्हाला किती ऊर्जावान आयुष्य जगायचं आहे. हे जे आहे मग ते अगदी मोक्षापर्यंतच्या ज्या स्टेप आहेत ऊर्जावान आयुष्याच्या त्या तुम्ही स्वतः निवडू शकता. जितकं तुमचं मन नियंत्रणात राहील तितकं तुम्ही ते ऊर्जावान आयुष्य हे ह्या ठिकाणी जगू शकता. म्हणजे ह्या ओवीचा सर्वसाधारण मतितार्थ हा असा आहे. तर तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे अध्यात्मामध्ये येताना तुम्ही म्हणजे वरवर विचार न करता जी काही वैचारिक पातळी आहे आपली त्या वैचारिक पातळीवरती आपल्या काय घडामोडी चालू आहेत हे बारकाईने पाहिलं पाहिजे. अध्यात्मामध्ये येताना माणसं की आपण जो काही दिवसभर विचार करतो आपल्या मनामध्ये जे काही असंख्य विचार येतात त्यामध्ये चांगले विचार किती येतात, खराब विचार किती येतात, कोणत्या बाबतीत आपण काय विचार करतो हे पाहून आपलं मन आपल्याला कुठं घेऊन तर चाललं नाही ना, ह्या स्टेज पर्यंत तुम्ही वैचारिक पातळी घेऊन जाणं हे गरजेचं आहे. आणि बदल ही तिथं झाला तर बदल झाला. जर तुमच्या वैचारिक पातळीमध्ये जर काही बदल होत नसला तर तुम्ही आध्यात्मिक जीवन जगताय असं म्हणता येणार नाही. हा बदल हा तुमच्या वैचारिक पातळीमध्ये झाला पाहिजे. तुम्ही जो काही विचार करताय त्यामध्ये जर बदल झाला तर तुमच्या जीवनामध्ये इथं सांगितलंय की जसं जसं म्हणजे जर तुम्हाला त्या स्वरूपाविषयी किंवा त्या वैचारिक पातळीच्या विषयी जसं जसं जाणीव होईल तसं म्हणजे एखादा जे माणूस आहे तो झोपेतून जागा झाल्यावर जसं त्याला जाणीव होती तितक्या म्हणजे तुम्ही जितका विचार कराल तितकं तुम्हाला ह्या स्वरूपाविषयी किंवा तुमच्याविषयी जास्तीत जास्त समजत जाणार आहे. आणि जसं जास्त समजत जाईल तसं तुमचा हा देहाभिमान आहे हा देहाभिमान कमी होणार आहे आणि तुमचा थोडक्यात आत्माभिमान आत्म्याबद्दलची आपली जवळीकता ती वाढत जाणार आहे. आणि आपली वैचारिक पातळी जशी जशी सुधारत जाईल तसं आपण त्या मनावरती नियंत्रण मिळवत जाणार आहोत आणि तसं तसं आपलं आयुष्य हे ऊर्जावान आयुष्य होत जाणार आहे. तुम्ही पहा किती पण मोठ्या माणसाच्या आयुष्याकडे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला दिसतं तो मोठा आहे, पण ते कशामुळे असतं तर त्याची तुम्ही मानसिक पातळी तपासा, त्याची वैचारिक पातळी तपासा, तर तुम्हाला तिथं फरक 100% जाणवतो. तो मोठा का आहे किंवा किती पण एखादा मोठा माणूस कधी कधी एकदम फार खोल गर्तेत पण पडलेला तुम्हाला दिसतो, ते पण कशामुळे झालेलं असतं त्याची ती जी वैचारिक पातळी आहे ती जसं जसं बदलल. आता समजा आपल्याकडे आपण उन्हाळ्याचं पाहतो तापमान जसं जसं बदलून तसं तापमापीचा पारा जसा खाली वर होतो ना तितकंच करेक्ट आहे. तुमची वैचारिक पातळी जशी जशी बदलल ना तसंच तुम्हाला हे मिळणारं सुख आणि मिळणारं दुःख किंवा तुम्हाला मिळणारे जे काही समाज मान्यता असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तितक्याच असं म्हणजे मागेमोर तुमच्या वैचारिक पातळीनुसार होत असतात. आणि त्यामुळे श्रीकृष्णाने या ठिकाणी गीतेत म्हणलेले आहे की तू स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार किंवा मन हे कसं माणसाचा मित्र आहे किंवा मन हे माणसाचा कसा शत्रू होऊ शकतं हे त्यामुळे म्हणलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये हे वापरून पाहू त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की ही असं का आहे. आणि याचं पुढं समजा आणखी समजून सांगताना ती जी पुढची ओवी आहे मग मनाला नियंत्रण कसं करायचं. तुम्ही जे हे आता एवढं सांगितलं मनाची एवढी महती सांगितली तुमच्या जीवनाला ते मन एवढं कलाटणी देऊ शकतं
मग ह्याला उपयोगात कसं आणणार तुम्ही? तुम्हाला समजा एखादा अवजार आहे रानामध्ये, आपण जर पाहिलं तर त्या अवजारावर जर समजा एखादं चांगलं अवजार आहे, समजा उदाहरणार्थ आपण सगळ्यांना माहितीसाठी आपण नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर वापरतो. ते ट्रॅक्टर तुमच्या हातात दिला आणि ह्यानी चांगली नांगरट होती एवढं नुसतं सांगितलं तर जमन का? त्याला एक चांगला ड्रायव्हर सुद्धा लागतो, किंवा तुम्हाला ते माहित लागतं की कसं चालवायचं. तशा प्रकारे हे मन हे तुम्हाला एक अवजार आहे असं श्रीकृष्णाने सांगितलं, आणि ते सगळं काही करू शकतं हे सांगितलं. पण हे चालवायचं कसं आहे हे पुढच्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की हे मन कसं चालवायचं, किंवा हे मन तुमच्या नियंत्रणात कसं राहतं किंवा कुणाच्या नियंत्रणात राहतं, ह्या विषयी म्हणजे जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे एक म्हणजे वस्तुपाठ ठरावा असं ते ओवीमध्ये पाठ आहे. म्हणजे ज्याने मन हे इंद्रियासहित शरीर जे आहे सगळे इंद्रिय आहेत त्या इंद्रियासहित सर्व ज्याच्या मनाने म्हणजे जिंकून घेतलं आहे, सर्व इंद्रिय जे आहेत ते ज्याच्या मनाच्या किंवा ज्याच्या आत्म्याच्या ताब्यात आहे तो स्वतः आपण आपला मित्र आहे. म्हणजे ज्याला जे अगोदर आपण सांगितलं की ज्याने मन जिंकलं आहे तो कसा आहे, तर मन हे त्याचा मित्र आहे. आणि ज्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले नाही, म्हणजे जी काही ही इंद्रिय आहेत जी त्याच्या मनाच्या हिशोबाने चालतात, तो आपण आपला शत्रूप्रमाणे आहे किंवा तो आपले शत्रुत्व करतो आहे. म्हणजे स्वतः आपण आपले शत्रुत्व करीत आहोत जो मनाच्या तालावरती आपल्या इंद्रियांना नाचवतो. म्हणजे ही सरळ सरळ असं हे आहे गणित आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियाच्या तालावरती मन चालवताय की मनाच्या तालावरती तुमची इंद्रिय चालतात, या दोन व्यवस्था आहेत. आणि हे फक्त बारकाईने पाहणं हे अध्यात्मामधली सगळ्यात मोठी पायरी आहे. म्हणजे तुम्ही जे काही बदल म्हणतो, तुम्हाला जे काही हे बदल म्हणजे आयुष्य बदलून टाकणार असं जे काही क्षण आहे ते हित आहे की ज्याचं मन हे इंद्रियांना जिंकून मन हातामध्ये आहे किंवा इंद्रियाला जिंकलेलं असं मन हातामध्ये आहे, ती एक पायरी. आणि मनाच्या तालावरती चालणारी इंद्रिय ही दुसरी पायरी आहे. आणि हीच खरी वैचारिकतेचा गोंधळ उडवणारी अध्यात्मामधील स्थिती आहे. आणि ही तर सध्या म्हणजे असं कोणी जाऊन पाहतच नाही. अध्यात्माच्या बाबतीत विचार करताना वेगळ्या प्रकारे विचार केला जातो, परंतु ही खरी महत्वाची अध्यात्माची तुम्ही बाहेर काय वागता काय करता ह्याला काही किंमत नाही, तर तुमची वैचारिक पातळी काय आहे, तुम्ही विचार काय करताय ना, ह्याला सगळं महत्व आहे. आणि हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही मनामध्ये जे काही विचार करताय ना ते काय करताय ह्याला सगळा या ठिकाणी म्हणजे वेटेज किंवा पूर्ण मार्क ही त्याला दिलेले आहेत या ठिकाणी अध्यात्मामध्ये, की तुमच्या मनाबद्दलची तुमची अवस्था काय आहे आणि तुमची इंद्रियाबद्दलची तुमची अवस्था काय आहे, ह्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. तर ते कसं आहे, हा विचारोनी अहंकार सांडिजे मग अशी तर वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणजे सूक्ष्म विचाराने देहावरचा जो काही तुमचा अहंकार आहे त्याचा जर तुम्ही त्याग केला, देहावर जो काही तुम्हाला मी पण आहे त्याचा जर तुम्ही त्याग केला, त्यामुळे तुमचं जे मूळ रूप आहे, देह जर तुमचा संपला तर तुमचं मूळ रूप त्या ठिकाणी प्रकट होतं आणि आपलं जे कल्याण आहे ते आपणच मग केल्यासारखं होतं. म्हणजे तुम्हाला जर तुमचं मूळ रूप काय आहे, आपण कशासाठी आलेलो आहोत हे जर कळलं, किंवा आपण काय करण्यासाठी किंवा कशासाठी आहोत हे जर आपल्याला कळलं, तर आपलं कल्याण त्या ठिकाणी आहे.